आहे। उपस्थित सर्व माय माऊली माता भगिनी तुम्हा सर्वांचं महिला विकास परिवाराच्या वतीने आदरपूर्वक असं स्वागत आणि आदरपूर्वक असं आभार। सन्माननीय माधुरीताई निटांगे यांचं यानंतर सन्माननीय जोरदार टाळ्या झाला पाहिजे। नगरसेवक सन्माननीय सुनेंजी जोशी सर यानंतर ज्यांनी मार्गदर्शन व्यापारी अध्यक्ष असेल जोरदार टाळ्या वाजवायच्या जरा उभरायच्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। साहब साहब खाली 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 मितेश खाली नीचे नीचे लो। भारतीय जनता पार्टीचा आमदार हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे। शासनाच्या जशा योजना असतात निरनिराळ्या महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या, तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं 80 आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेत आणि जनकल्याण कार्ड, जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे। 80 आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते 15% ते 40% सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये सहभागी आहेत। महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पाठबळ दिलेला आहे। मला वाटतं जवळजवळ 4000 महिला या आज तर जवळजवळ 1001 महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या 15 सप्टेंबरपर्यंत याचं महिला विकास फॉर्मचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल। 4 आमची सूत्र आहेत ही आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता गेली 4-5 वर्षापासून जे आम्ही काम करतो आहे तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केलं। तर पुरुषांचं देखील काय विनंती आहे। समोर मितेश समोर ओ साहेब आमदार तशी घोषणा काढू जो उपयोग झाला नाही डायरेक्ट लाख रुपये येणार लाख रुपये शॉपिंग। पुरुष बचत गटांची देखील घोषणा केलेली आहे आणि 21 पुरुष त्या बचत गटामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याही सक्षमीकरणासाठी निश्चितपणे आमचा हा संस्था जी आहे ती त्यांच्याकरताही काम करते। सर कार्डचा कालावधी काय असेल? या कार्डचा कालावधी वर्षाचा आहे। वर्षभराच्या नंतर त्याचं नूतनीकरण केलं जाईल कारण अनेक आस्थापना त्याच्यात सामील होणार आहेत आणि त्याच्यामुळे सुरुवातीला याचा वर्षभराकरता आणि मला आनंद वाटतो की आता गणपतीपासून दिवाळी ख्रिसमसपर्यंत उत्सव आहेत, सण आहे, आमच्या महिला भगिनींना या बचत त्यांना होणार आहे आणि एक प्रकारचं व्यापाऱ्यांनी त्यांचा नफा कमी करून या महिला विकास परिवारच्या आमच्या योजनेला त्यांनी पाठिंबा केला। जबरदस्त नाही अजूनही ज्या म्हणून सर्वच माऊलींनी माता भगिनींनी मोबाईल काढायचा भाग्य म्हणो शिकण्याची आवड आहे, शिकता येत नाही आपल्याला जागेवरती कार्ड दिलं जातं। ते खरं आहे की त्याच्या हट्टाकरता पावसाळा असून देखील आज या ठिकाणी ओपन ग्राउंडवर आपण या ठिकाणी हा महिला विकास परिवार जमा केलेला आहे। बघा ईश्वराचा देखील आपल्याला आशीर्वाद आहे। 4 दिवसापासून एवढा पाऊस पडत होता, नंतर पण एखाद वेळ
परंतु तुमच्या हातामध्ये जनसन्मान कार्ड, जनकल्याण कार्ड हातात पडेपर्यंत काय पाऊस पडणार नाही, काय काळजी करू नका.